एक फटका देईन तुला मी. सॉरी 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 सॉरी. ए आई, त्या अपर्णा मॅडमना फोन करून विचारा वेकन्सी बद्दल. येते मी. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू बाळा. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू. चला निघा आता. हो, बाय बाय. बाय. नको ती स्वप्न बघू नकोस, खरी होणार नाही. आई आता यांनी मला परवानगी दिली. आता माझं स्वप्न पूर्ण होण्यापासून कोणीही मला थांबवू शकत नाही. बेबी, तू हो पुढे, मला एक कॉल आलाय. का चालता चालता नाही बोलतोय ना? नाही, जरा प्रायव्हेट टॉक आहे. ऐकायचं आहे का तुला? नाही नाही नाही, मला सकाळी सकाळी असल्या भयंकर गोष्टी नाही ऐकायच्या. तू बोल, मी पुढे होतो. हा अभि बोल. तू कुठे आहेस? मी ऑफिस मध्ये आले, पार्किंग मध्ये. तू कुठे आहेस? तुला माहिती आहे ना जेके किती पंक्च्युअल आहे. अगं हो, मी पण पोहोचतोच आहे. लवकर ये. हा, आलो आलो. आधीच एक बॉस काय कमी होता, म्हणून आता त्या शनाया मॅडम पण यायला लागल्यात ऑफिसला. नाहीतर काय, आता तो नवीन पण एक जॉईन झालाय ना. कोण रे? अरे तो मुच्छड अविनाश पाटकर. हो, त्यांचं एकमेकांशी चांगलंच जमतं, सारखेच एकत्र असतात. अरे हे तर काहीच नाही, मी एक दोनदा पाहिले. कॅबिन मध्ये दोघांचं कुकुचुकू चालत होतं. असणारच ना. त्या जेके सरांचं एकंदरीतच वय बघता तुला काय वाटतं, शनाया मॅडम काय त्याच्यासोबत हँगआउट करणार आहेत का? नाहीतर काय, पण काही म्हण, शनाया मॅडम आणि त्या पाटकरचं एकंदरीत जे चाललंय ना, हे बघता त्या पाटकरची बायको लगेच सोडून जाईल त्याला. आणि जेके सर मॉर्निंग सर. मॉर्निंग सर. सॉरी. अपर्णा मॅम. बोल ना अनुप्रिया. अगं सकाळीच तुझ्या मिस्टरांचा फोन आला होता. एक क्षण वाटलं तू माझी मस्करीच करतात की काय. नाही मॅम, ते खरंच बोलत होते. मी येऊ शकते उद्यापासून. दॅट्स रिअली ग्रेट अनुप्रिया. मॅम पण ऐका ना, ते वेकेन्सी आहे ना, कारण मी खूप उशिरा कन्फर्म केलं ना, तर. अगं तू काही टेन्शन घेऊ नकोस, अजून वेकेन्सी आहेत त्यांच्याकडे. खरंच मॅम? हे बघ, तू असं कर, उद्या सकाळी त्यांच्याकडे जा आणि त्यांना भेट. म्हणजे त्यांनी तर तसा तुझा आवाज ऐकलाच आहे, पण त्यांना पुन्हा एकदा जर तुझी ऑडिशन घ्यायची असेल ना, तर मग ते घेतील. हो हो मॅम, मी नक्की जाईन उद्या रेडिओ स्टेशनला. मॅम थँक्यू सो मच. वेलकम डिअर. टेक केअर. बाय. बाय बाय. अविनाश पाटकर. त्यांचं एकमेकांशी चांगलंच जमतं, सारखेच एकत्र असतात. अरे हे तर काहीच नाही, मी एक दोनदा पाहिले. केबिन मध्ये दोघांचं कुकुचुकू चालत होतं. त्या जेके सरांचं एकंदरीतच वय बघता तुला काय वाटतं, शनाया मॅडम काय त्याच्यासोबत हँगआउट करणार आहेत का? पण काही म्हण, शनाया मॅडम आणि त्या पाटकरचं एकंदरीत जे चाललंय ना, हे बघता त्या पाटकरची बायको लगेच सोडून जाईल त्याला. आणि जेके सर असं आपण आपला विचार करण्यात काही पॉइंट नाही. त्या दोघांना समोर बसून विचारलं पाहिजे. पण जर यात काही तथ्य नसेल तर शन्या खूप अपसेट होईल. आधीच डॉक्टरांनी तिच्या तब्येतीची काळजी घ्यायला सांगितली.
पण जर हे सगळं खरं असेल तर ते कबूल थोडंच करणार आहेत. काय करायचं? या दोघांचं नेमकं काय चाललंय? शनाया आणि अविनाश दोघही याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. मग मला जे वाटतंय तेच अनुवहिनींना पण वाटत असणार. राईट, त्यांनाच विचारलं पाहिजे. अनुवहिनींशी असं तडकाफडकी बोलणं मला तरी बरोबर वाटत नाही. बिचारी साधी बाई आहे, उगाच टेन्शन घेत बसतील. किंवा कदाचित मीच ओव्हर थिंकिंग करत असेल. स्टाफला काय गॉसिप करायला काहीतरी हवंच असतं, तसंच असेल. बेबी झाला तुमचा प्रायव्हेट टॉक? नाही म्हणजे अगदीच काही असं प्रायव्हेट नव्हतं ते. निवेदिताला भेटायचा प्लॅन चालला होता ना, तोच फोन चालला होता माझा. मग आता लगेच निघतेस? नाही नाही, आता लगेच निघत नाहीये बेबी, संध्याकाळी जाणार आहे मी. ऐक ना बेबी, मला रात्री घरी यायला उशीर होईल. डिनर करूनच येईन मी तिकडून. येस बेबी, आहे मी माझ्या केबिन मध्ये. येस. सी यू. ही कोण मध्येच नवीन मैत्रीण उगवली हिची? निवेदिता. आधी कधी नावही ऐकलं नव्हतं. रोज मैत्रिणी बदलती की काय ही? मला कळतंय तुला शॉक बसलाय. माझं पण सेम असंच झालं होतं. पण माझंच नाही, घरातल्या सगळ्यांचं असंच झालं होतं. 2 मिनिटं आम्हाला काहीच कळत नव्हतं काय चाललंय. म्हणजे बाबा स्वतःहून आईला म्हणाले की तू हा आरजेचा जॉब कर. त्यांनी आईची सगळ्यांसमोर बाजू घेतली. आणि एवढंच नाही, त्यांनी स्वतःहून अपर्णा मॅमला फोन केला आणि तिला सांगितलं की आई हा जॉब करण्यासाठी तयार आहे. अनबिलिव्हेबल यार. हो ना. आई किती खुश झाली होती. मला खरंच खूप बरं वाटलं रे, आणि भारी पण वाटलं. फायनली माझ्या आईचं स्वप्न पूर्ण होणार आहे. सो येस, माझी आई खुश म्हणून मी खुश. और इस खुशी के मौके पर आज मी तुला ट्रीट देणार आहे. कधी आवडेल. मला तुला काहीतरी विचारायचं होतं. म्हणजे ही मुवमेंट स्पॉइल नाही करायची आहे मला तुझी. विचार ना. मला जस्ट डाऊट आला की काका एवढे अचानक कसे काय बदलले ग? आपल्या दोघांची थॉट प्रोसेस कसली सेम आहे. मला पण हाच प्रश्न पडला होता. इनफॅक्ट मी आईला विचारलं पण तिने मला सांगितलं की बाबांनी तिला काहीतरी सांगितलंय. काय? ते एक्झॅक्टली मला माहित नाही. आई म्हणाली मी घरी आल्यावर मला सांगेल. फाईन. जर काकांना मनापासून रिअलाइज झालं असेल ना तर नथिंग लाईक इट. ऍक्च्युली आता मला लवकरात लवकर माझ्या आईचा आवाज आरजे म्हणून रेडिओवर ऐकायचा आहे. आणि मला लवकरात लवकर तुझ्याकडून ट्रीट हवी आहे.